इगतपुरी पोलिसांनी समृद्धी महामार्गावर मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कारवाई करत महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला तंबाखूजन्य गुटखा सुगंधित पान मसाला जप्त करत 65,33,000 रुपये किमतीचा मुद्देमालासह आयशर चालकाला ताब्यात घेतलाय। याबाबतची अधिक माहिती इगतपुरी पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांनी दिली। समृद्धी महामार्गावर मिळालेल्या माहितीनुसार पथकाने कारवाई करत हा मुद्देमाल ताब्यात घेतलाय। निरीक्षक सारिका विठ्ठल अहिरराव, इगतपुरी पोलीस ठाणे। आज दिनांक 2/7/2026 रोजी रात्री 20:55 आमच्या सोबत पोलीस हवालदार देवराज, पोलीस शिपाई मधुकर पवार असे आम्ही पेट्रोलिंग कामी रवाना झालेलो असताना आम्हाला गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की आयशर माल ट्रक क्रमांक MH27 DT 1369 यामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित केलेला गुटखा पान मसाला च्या गोण्यांनी भरलेली गाडी ही समृद्धी महामार्गाने येत आहे। सदर बातमीची खात्री करण्याकामी आम्ही पोलीस शिपाई 3052 पोटिंदे यांना रवाना केले आणि त्यांनी तिथे जाऊन खात्री करून सदर गाडी अडवून त्याची खात्री केली असता आम्ही पण तात्काळ घटनास्थळी पोहोचलो आणि गुप्त बातमीदारामार्फत जी बातमी मिळाली होती ती खात्री केली। त्यात सुगंधित राजनिवास पान मसाला याच्या 80 गोण्या आणि KN01 जाफरान जर्दाचे 80 मोठ्या गोण्या असा एकूण 44,28,000चा गुटखा पान मसाला आणि तंबाखू तसंच 25 लाख किमतीची आयशर गाडी आणि आरोपी यांचा 5,000 रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण 65,33,000चा मुद्देमाल जप्त करून सोबत अन्न सुरक्षा अधिकारी श्री सुहास मंडलिक साहेब तसंच अन्न सुरक्षा अधिकारी श्री अक्षय गाडेकर साहेब आहेत। सदर घटनेचा आम्ही सविस्तर पंचनामा 2 पंचांसमक्ष पंच नंबर 1 नाव सांगा वय 41 राहिला इगतपुरी। पंच नंबर 2 राजू दिलीप सोनवणे वय 43 राहिला 3 लाख। सदर घटनेचा सविस्तर पंचनामा आम्ही 2 पंचांसमक्ष तसेच अन्न सुरक्षा अधिकारी यांचे समक्ष केलेला आहे। पुढील तपास करीत आहोत। स्टार 24 फास्ट न्यूज साठी विशाल रोकडे सह रोहन शेजवळ, इगतपुरी।